भावड्या बोलावं माझ्या डीजेला. DJ, won't you play my sound? Or won't you play it on now? Won't you get it all around? खलास करतो खलास टॉपट बॉटम. हाला डीजे बी रंगात खेटून लावतो आयटम. भावड्या भरून गलास करतो खलास टॉपट बॉटम. आला रिचार्ज मारून भावड्या कसा लेजिम खेळतोय भावड्या. बसला दमून कडाला पिंट्या त्याला खेचून पडतोय भावड्या. लात घालून म्हणला स्वारी पिंट्या डार्लिंग आपली यारी. ढोला संग ताशा जैसा आपला हा एक दुजेला. डॉल्बी वाल्या डॉल्बी वाल्या डॉल्बी वाल्या डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला. Bounce a bit and you feel on the meat. Not so bad and you feel it come. आर यू रेडी म्हणतो भावड्या. लिल्ला लिल्ला हा गातो. काय बी करपण वाजू ब्राझील डीजे त्याला भेटतो. बाचा बाची घालून राहणे डान्स भारी आपली पोडे. माऊ अंजा मी तुला फोन केलाय सकाळपासनं. फोन अरे ऐक ना. तू घे वेव घे. अंजा मी फोन केले तू कुठे होता? अरे काय यार आता कुठे मजा येते नाचायला आणि कुठे होतं का इथे तुझ्या स्वागताची तयारी करतोय. 1000 फोन केले मी तुला. मला गरज होती मदतीची. अरे भाई मी इथे आलो ना त्यांनी अशी ट्रीटमेंट दिली मी सगळं विसरून गेलो. तुला खरं सांगू आशू तू नशीब काढलं नशीब. मी सकाळपासून आलोय तेव्हापासून या लोकांचं चाललंय जावे बापूंना काय आवडत असेल त्यांची स्वागताची तयारी कशी करायची मी पण त्यांना मदत केली. हे बघ किती खुश आहेत सगळे. माझी चिडचिड होती आता. तुला ही लोक महत्वाची आहेत का मी महत्वाचा आहे? मला सगळं महत्वाचं आहे. तुझ्या स्वागताची तयारी करणं जास्त महत्वाचं आहे. एन्जॉय करणं यार आशू. हे तुम्हाला आता ज्ञान नको देऊ यार. हे म्हणजे तू समजून घे मला. अरे भाई काय चाललं टाइमपास. चला जावई बापू या. ओके ऐका हे सगळं काय आहे भाई आपला डान्स आहे. हो कधी प्रॅक्टिस केली बसवला कधी? अरे ते म्हणजे आम्ही ना आधीच बसवला होता एकदा डान्स आणि आता ते गाणं लागलं ना मग सगळे नाचायला लागले. मला हे आवडत नाहीये. अच्छा मग बदलतो ना गाणं. एक मिनिट मला प्लीज ते जिजू आणि छकुला म्हणू नकोस. हो जीजू आहे तर जीजूच म्हणणार ना काय. दुसरं काय बोलणार मग. छकुला बोलला तर लगेच फुगा येतो तुला. ए बस करा रे नका त्रास देऊ त्याला. सॉरी जीजू. सॉरी जावई बापू. आशुतोष. ठीक आहे आशुतोष जावई बापू. आता तुम्ही एवढं आलाच आहे तुमचं एवढं स्वागत केलंय तर आमच्या स्वागताचा मान राखून नाचा की आमच्या बरोबर. मी काय ठरवून आलो होतो आणि आता हे काहीतरी भलतच चाललंय. मी काय करू आता? हाय आजी. तू त्याच्यावर बसून काय करतो. असं नाचत्यात असं करून.
वाजीवरा तुम्ही त्या दोघांची एकत्र का नाही बोलत? आशूने चिडचिड करून चुकीचं पाऊल उचलायला नको. काय म्हणायचं काय तुला? मला एवढंच वाटतंय भाऊ की आशूने नको तो निर्णय घेऊन शिवा लांब जायला नको. शिवाला आपण ओळखतो, ती नाही बोलणार काही, सगळं मनात ठेवते ती, त्यामुळे आपल्याला काही कळणार नाही. पण आशूच्या मनात जर असं काही आलं ना तर नाही असं काही होणार नाही. आणि आपण सगळेच आहोत ना. त्या दोघांचे गुण तंतोतंत जुळतात म्हणूनच मी त्या दोघांचं लग्न लावून दिलं ना. खरं सांगू लक्ष्मण, मला तर असं वाटतं की आशू आणि शिवाची गाठ त्या देवानंच बांधली आहे. ती अशी सहजासहजी नाही सुटणार आणि मी ते होऊही देणार नाही. हे बघ, मी सीताशी बोलेन, तिला समजावून सांगेन. तू निश्चिंत हो. आणि बघ, जी सीता आज त्या शिवाचा रागराग करते, तीच सीता उद्या त्या शिवाचे लाड करेल. मी तुला खात्रीने सांगतो. तसंच हो. असंच होणार आहे. यांचं काय होणार आहे अगरवाल? सॉरी त्यांना कोटेशन पाठवायचेत ना. कधी व्यसनांच्या जवळ न गेलेला माझा मुलगा हिच्यामुळे दारू पिऊन घरात आला आणि हिला मी लाडाने गोंजारू नाही. हे काहीही म्हणत, पण आशूची मी शिवापासून सुटका करूनच राहीन. ती घरात आल्यापासून हे सगळं होतंय, त्यामुळे ती मुलगी घराबाहेर जाणं हेच योग्य आहे. आता ती घरात नाही आहे तर ह्यांच्याशी ही गोष्ट सविस्तर बोलून घेते आणि समजावते यांना. आशू, फक्त तू वंदना ताईंशी बोलून ये. एक्सक्यूज मी. हां बोला ना. हाय, हॅलो. सॉरी, पण मी एक विचारू का तुम्हाला? विचारा ना. मला सांगा, चंदन सर खरंच खूप श्रीमंत आहेत का? म्हणजे करोडपती? मॅम, करोडपती काय बोलताय तुम्ही? हसायला काय झालं, नाही आहे का? हो, म्हणजे तसं नाही मॅम. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मॅम, तुम्हाला करोडपतीच्या वर कोण असतं माहिती आहे का? नाही. तर मॅम, चंदन सर जे तुम्हाला माहित नाही ना, तेच आहेत. तितकेच श्रीमंत आहेत. खरंच? हो, अक्षरशः मॅम, घरात कुबेराची खाण आहे. आणि त्यात चंदन सर घरात एकुलते एक. फक्त चंदन सर कोणासमोर दिखावा करत नाही, कारण त्यांना ते आवडत नाही. तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला चंदन सरांसारखा माणूस नवरा म्हणून भेटलाय. त्यांच्याकडे एवढं सगळं आहे, मग त्यांचे वडील त्यांच्याशी असे का वागतात? ॲक्च्युली मॅम, चंदन सरांनी एखाद्या श्रीमंत घरातील मुलीशी लग्न करावं अशी इच्छा मोठ्या सरांची होती. पण चंदन सरांनी तसं केलं नाही, कारण की ते तुमच्यावर प्रेम करत होते. त्यामुळे मोठे सर नाराज झाले. आणि मॅम, तुम्हाला सांगतो, मोठे सर खूप डेंजर आहे. म्हणजे सगळे लोक त्यांना घाबरतात, कारण की मोठ्या सरांच्या कोणी आडव्यात आलं ना तर ते त्याला डायरेक्ट गायब करतात. पण मॅम, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही चंदन सरांसोबत आहेत ना, तर ते तुम्हाला काही होऊ देणार नाहीत. ते तुमची खूप काळजी देखील घेतील. मी निघतो. हॅव अ नाईस डे मॅम. खरंच चंदन खूप श्रीमंत आहे. मी उगाच संशय घेत होती त्याच्यावर. पण हा असा गरीबासारखा का वागतो? जाऊ दे, तू श्रीमंत आहे ना, मग काही टेन्शन नाही.
ए चला कुठं थांबा जरा. आजी आता या. हा थांबा. शिवा बघतेस ना कसे लाड होत आहेत जिजूंचे. गोलमेटल बोलला जावे बापूंचे लाड आहेत आता. अरे येड्या, इतकी वर्ष शिवाचे लाड केले का नाही आपण? ती आपलीच आहे र. पण आता आशू आपले जावई बापू आहेत, पहिल्यांदा येतेत आपल्याकडं जावई म्हणून, मग त्यांचे लाड नको होय करायला? येड कुठलं. चल या. आजी नमस्कार करतो. आयुष्यवान हो, यशस्वी हो बाबा, सुखी राहा. तिच्या समाधानासाठी काहीतरी करावं लागेल मला. त्याशिवाय ही गळाला लागणार नाही आणि डोक्यावर चढून बसेल ते वेगळं. हॅलो, हा चंदन बोलतोय. मी आज सकाळच्या मीटिंगला मुद्दाम नाही आलोय. नाही बट ते जाऊ द्या. कशी झाली मीटिंग? नाही, मी नव्हतो म्हणून नसता घोळ वगैरे तर नाही घातला ना तुम्ही? नशीब. ठीक आहे, आता एक काम करा. हा क्लायंट मी आणला होता आपल्या कंपनीमध्ये आणि ही टोटल डील जी आहे त्याची कॉस्ट जवळपास 20 करोड. त्यामुळे त्याचे 10% म्हणजेच 2 करोड माझ्या बायकोच्या म्हणजेच दिव्याच्या अकाउंटला ताबडतोब ट्रान्सफर झाले पाहिजे. 2 करोड म्हणाला हा? माझ्या अकाउंटमध्ये 2 करोड? नाही, आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. ही डील मी आणली होती, त्यामुळे त्याचा एक पर्टिक्युलर पर्सेंटेज माझ्या बायकोच्या नावाने गेलंच पाहिजे. ओके, थँक्यू. हां, माझे वडील त्यावर काय विचार करतात किंवा ते काय म्हणतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही. नाही, एक मिनिट. हाऊ डॅर यू. मी आत्तापर्यंत कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या डील्स आणल्या आहेत, त्यापैकी एका डीलचं 10% फक्त मी मागतोय, तर ते सुद्धा जमत नाही माझ्या बाबांना. मी जे सांगतोय ते जर तुम्ही करणार असाल तर ठीक, आणि करणार नसाल ना तर पुढे काय करायचं ते मी बघून घेईन. लक्षात ठेवा. हँग अप. चंदन शांत हो. अरे चंदन थांब शांत हो. अरे काय शांत होऊ यार दिव्या, फालतूगिरी चालवली या लोकांनी. हे माझ्या बापाला वाटतं की मी सगळ्यांच्या म्हणण्यानुसारच करावं. मी मूर्ख आहे का? नाही, माझ्या मतांना काही किंमत नाही का? झक मारली आहे का मी? हट. चंदन काय झालंय नेमकं? तू आधी शांत हो ना प्लीज. इतका हायपर नको हो सारे. कसा शांत हो यार दिव्या? तुला माहिती आहे का, ही आज जी डील क्रॅक झाली ना, तो क्लायंट मी आणला होता कंपनीमध्ये. म्हणून माझी इच्छा आहे की मला ते पैसे जे मिळणार होते ते मी तुझ्या खात्यात टाकावे. तर माझी काय चूक आहे का? तर हे बाबा माझ्यावरच चिडतायत, म्हणतात की असं काही जमणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. आता ह्यांचंच ऐकत बसायचं का आपण? मला ना कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टींचा. पण मग आता आपण काय करायचंय? काहीच कळत नाहीये मला. मग तू ती अमाऊंट आत्ताच मागवून घे ना. असं नाही करता येणार दिव्या. का? हे करायला काय प्रॉब्लेम आहे? अगं, कारण कंपनीची डील आहे, त्यामुळे ते पैसे सगळे कंपनीच्या अकाउंटमध्ये गेलेत. त्या अकाउंटला जर हात जरी लावला ना आपण तर एक छदा मिळणार नाही आपल्याला माझ्या बाबांकडून. आणि त्यात मी त्या सकाळच्या मीटिंगला नाही गेलो, त्यामुळे माझे बाबा अजूनच चिडले. तो अनिकेत माझा मॅनेजर, तो सांगत होता मला की ते माणसांना पाठवून आपल्याला उचलणार आहेत म्हणून. म्हणजे आता आपलं काही खरं नाही. अगं वेडाबाई, तू कशाला काळजी करतेस? पण आपण त्यांना सापडलो तर काय वेगळं करतील आपल्या दोघांना? का वेगळं का करतील आपल्याला? अगं, माझ्या बाबांना माझं लग्न एका श्रीमंत मुलीशी करायचं होतं.
आता त्यांना आयता चान्स मिळालाय त्यामुळे करतील तेच. सगळं काय बोलतोय चंदन तू? हे बघ मला काही झालं ना तर काहीही झालं तरी मी तुला काहीच होऊ देणार नाही दिव्या. प्रॉमिस करतो मी तुला. शिवा तुला आज बघितलं का नाही लय भारी वाटलं बघ. अगं तुझी लय आठवण यायची बघ. अगं इसरायला चालतं की तुझं लगीन झालंय तू दुसऱ्याच्या घरी गेली असते मग खोलीत गेलं का नाही का लक्षात यायचं का माझी शिवा दुसऱ्याची झाली म्हणून. तू लेकरा घरात नाहीस ना तर घर खायला उठायचं ग. पण आता तू आलीस का नाही लय भारी वाटतंय. लय भारी वाटतंय बघ. मला पण तुमची खूप आठवण येते खूप. काकू आपण एक काम करूया का? शिवाला परत पाठवूयाच नको. शिवाला ना पाठवूयाच नको. आता ती दुसऱ्याची झाली र. आपल्याकडे इथं माहेर वाशिन म्हणून आली. आता ती आपल्याकडे आली ना तरी 4 दिवस राहणार आणि मग तिच्या सासरी जाणार नाही का नाही. मग आपल्याकडे कसं ठेवून घेणार? अरे आशू रागवल की आपल्यावर आपल्याकडे ठेवून घेतली तिला तर. आई शिवानीला मी किती ओरडायचे हो. मुलीसारखं वागत नाही, मुलीसारखं बोलत नाही, कपडे मुलांसारखे घालते म्हणून. पण आता लग्न झाल्यावर बघा माझ्या शिवानीकडे बघत राहावंसं वाटतंय. अगं वंदे मी तुला सांगितलं होतं का नाही का समद व्यवस्थित होणार आहे आणि चांगलंच होणार आहे म्हणून. फक्त ना प्रत्येक गोष्टीची येळ यायला लागते ग. ती योग्य येळ आली आणि माझी शिवा बघ कशी आहे ती आता. मग थोडा धीर धरायचा असतो ग. हे वंदीला धीरच नाही. जावई बापू खरंच तुमचे खूप आभार. का मी काय केलंय? हे लग्न ज्या परिस्थितीत झालं म्हणजे दिव्यानी जे केलं वंदे कशाला आता तू इशे काढतीस ग? हा आनंदाचा क्षण आहे त्याचा आनंद घेऊया की. नग त्या गोष्टी नको बोलूस. या चला. जावई बापू तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं. आता शिवानीला सांभाळून घेत आहे. खरंच तुमचे खूप उपकार झाले. माझी शिवाना लय गुणी आहे पण शिवाला सांभाळणं लय कठीण आहे. हो आता कळतंय मला. आजे तू काय सगळी पोल खोलणार आहेस का आता माझी? मग काय? आणि मी कशी असले ना तरी आशू मला घेईल सांभाळून. हो ना आशू? बरं आता काय इथेच गप्पा मारत उभे राहणार आहेत का? थांबा 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 काकू. शिवा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. बापरे आता अजून काय? आता सरप्राईज बघून आपले जिजू आणि शिवा दोघं पण खुश होणार. एवढं काय सरप्राईज? हा सांगितल्यावर सरप्राईज कसं राहणार ते? शिवा ना. आई डिप्पर सांग ना यार आता काय आहे? बॅटरी जा घेऊन ये आपलं सरप्राईज. हा आणतो थांब. आजे सांग बरं काय आहे? आजी अगं कुठं काय आता मला तरी कुठं माहितीये. आता काय तो सबूत ऐकला म्या काय ते सरप्राईज आणि होणार.